पीडित मुलीच्या वडिलांनी आता स्पष्ट केलं की सरकारने त्यांचा शैक्षणिक खर्च आश्रम दिलं होतं. आज 2 वर्ष झाली ₹1 दिला नाही. शाळेने बंद भरा. मी स्वतः त्याचा फॉलोअप करीन. मी ती बातमी तुमच्या चॅनलवर पाहिलेली आहे, त्याच्याबद्दलही आम्ही स्वतः फॉलोअप करू. हिंदी में बता दीजिए आज आप ये जो बड़ी कलेक्शन पुलिस से या विषयामध्ये असं झालंय की त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत. त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही. परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे. त्यामुळे या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे. जिस तरीके से मैडम ये घटना हुई, सभी की मांग है कि फांसी की सजा दी जाए. आज आप जाके मिलकर आई हैं, क्या मांग आपने रखी और क्या मुख्यमंत्री? महाराष्ट्र के सारे नसरापुर के ग्रामस्थ सरपंच और जिनके साथ मैंने बहुत साल काम किया, संग्राम दादा थोपटे और हम सब उनको माननीय मुख्यमंत्री जी को मिले. मैं तहे दिल से उनकी आभारी हूँ कि उन्होंने हमें टाइम दिया और उन्होंने हमें वायदा किया है कि जब तक फांसी नहीं होती वो खुद इसका केस का मॉनिटरिंग करेंगे. तो हम बड़ी अपेक्षा और हम विश्वास रख रहे हैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री और पुलिस दल पे कि वो हमारी बच्ची को न्याय देंगे. ये कहा जा रहा है कि कैबिनेट में इस समय एक फैसला लिया गया. वो फैसला ये कि लैंगिक अत्याचार असॉल्ट में जो लोग शामिल हो उन्हें पैरोल ना दिया जाए. इस तरीके का कायदे पे जेल मैनुअल में बदलाव किया. सरकार काम कर रही है, क्या कहना चाहिए? आपको याद होगा उद्धव जी की सरकार, महाविकास आघाड़ी की जब सरकार थी तो शक्ति कायदा हमने लाया था. उसमें बहुत सारी ऐसी चीजें थी लेकिन वो दिल्ली भेजा गया और आगे उस पर कुछ एक्शन नहीं लिया गया. मैं बड़ी विनम्रता से महाराष्ट्र और भारत सरकार को विनती करना चाहती हूँ कि उन्होंने ये शक्ति कायदा जो हमने लाया था, कभी भी हम सब ने राजनीति से उठ के हमारी महिला बच्चियों और महाराष्ट्र और भारत के नागरिकों के लिए हम साथ में मिलके उनकी सुरक्षितता की जिम्मेदारी लेंगे. पश्चिम बंगाल में जो है बीजेपी को हिस्टोरिक मैंडेट मिला है, क्या कुछ कहेंगे? आमचं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी. कुठलाही सरकार, आधी आमचं सरकार असेल तेव्हा अशी घटना झाली असेल तरी ते वाईटच आहे. म्हणजे कुठली असा लैंगिक अत्याचार झाला तर तो वाईटच आहे. आणि सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून राजकारण बाजूला ठेवून अशा घटना महाराष्ट्रात होणार नाहीत याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. पश्चिम बंगाल के जो रिजल्ट बिल्कुल अनपेक्षित है आप लोगों के लिए. बहुत मिक्स्ड रिव्यूज आ रहे थे लेकिन ममता दीदी फिनिक्स की तरह फिर से एक लड़ाऊ और जिम्मेदार महिला है और मुझे विश्वास है कि फिर से एक चुनौती समझ के वो आगे बढ़ती जाए. आमदार आहेत जयंत पाटील ज्येष्ठ नेते, त्यांनी असं म्हटलंय की भाजपनं या निवडणुकीमध्ये मेहनत घेतली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. तुम्ही भाजपचा अभिनंदन करा. हे बघा, जो जीता वही सिकंदर. त्याच्यामुळे जर कोणी जिंकलं असेल तर त्याचा शुभेच्छा द्यायचं आमची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही राजकारण करतो. अर्थातच जो संविधानाच्या चौकटीत होत असेल तर जे जिंकले त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजेत आणि ज्यांना अपयश आलं त्यांना आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आम्ही कुठे कमी पडलो. बंगाल आणि आसाममध्ये इलेक्शन कमिशनने गैरवापर केलेला आहे आणि त्या सगळ्या निवडणुका. मला असं वाटतं दीदीही त्याचा आढावा घेतायत. SIRच्या बाबतीत दीदींचं फार टोकाची मतं होती. मला असं वाटतं दीदीच ह्याच्यावर स्पष्टीकरण देतील आणि त्यांना न्याय मिळेल असा माझा विश्वास आहे. 100 सीटें बता दी जिसकी वजह से उनकी 100 सीटें घटी. 100 सीटें घटी नहीं, मेरे ख्याल से दीदी सबका स्टडी करे. हमारी सबकी तृणमूल कांग्रेस DMK से हमारी बात हुई कल रात को. 1-2 दिन में वो पूरा डेटा आप सबके इंडिया अलायंस इंटैक्ट है. इंडिया अलायंस इंटैक्ट है. अरे हार जीत तो सबके लाइफ में होती है. एक आध सिनेमा फ्लॉप हो गया तो एक्टर घर में थोड़ी बैठता है. मुझे बताइए, रणबीर सिंह ये 2 साल पहले जब तक धुरंधर नहीं आई थी आप पीछे भाग रहे थे. हो गया ना एक धुरंधर. वैसा ही होता है लाइफ में, हार जीत तो होती है. परंतु इंडिया अलायन्सची बैठक होईल का ताई? हाँ, या सरपंच मी तुम्हाला हाँ तर या घ्या लोकल सरपंच